आपलं भविष्य नेमकं कोणाच्या हातात असतं? सरकार, नशीब, की देव? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत, पण एका वेगळ्या वाटेने. आपण सगळ्यांनी ऐकलेल्या एका म्हणीच्या आत दडलेला एक नवीन अर्थ शोधणार आहोत. आणि ती म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. बरोबर. आता हे ऐकून अनेकांना वाटेल की यात नवीन काय आहे. याचा अर्थ तर सरळ आहे, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. पण आज आपण याच्या थोडं पलीकडे जाऊन बोलणार आहोत. हो. म्हणजे जगन्नाथ हा शब्दच का वापरला असेल? आपला हात परमेश्वर किंवा आपला हात देव असं का नाही म्हटलं? हा विचारच खूप रंजक आहे. म्हणजे या शब्दामागे काहीतरी खास कारण असणारच आहे. नक्कीच. जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी, पुरी येथील देवता. ही म्हण आपल्याला सांगते की तुमचे प्रयत्न, तुमचं कर्तृत्व हे इतकं सामर्थ्यशाली आहे की ते स्वतःच जगाचा स्वामी आहे. वा. त्याला दुसऱ्या कुठल्याही बाह्य शक्तीची गरज नाही. तुमच्या प्रयत्नांमध्येच विश्व घडवण्याची ताकद आहे. हा विचारच किती मोठा आहे. पण ही फक्त स्वावलंबनाची गोष्ट नाही, तर स्वतःच्या क्षमतेवरच्या प्रचंड विश्वासाची गोष्ट आहे. अगदी. पण मग मला एक प्रश्न पडतो, जर हे इतकं खरं आहे, तर लोक अनेकदा असं वागताना का दिसत नाहीत? आपण आपल्या अपयशाचं खापर नशिबावर किंवा परिस्थितीवर फोडताना जास्त दिसतो, हो की नाही? अगदी बरोबर. कारण जबाबदारी घेण्यापेक्षा ना कारणं देणं खूप सोपं असतं. हां. आपल्या स्रोतांमध्ये याची 2 मजेशीर उदाहरणं आहेत. अच्छा. पहिलं म्हणजे दिवसभर सोशल मीडियावर रील्स बघत बसायचं हो हो. आणि संध्याकाळी मित्रांजवळ तक्रार करायची, काय यार आयुष्यात काही चांगलं घडत नाहीये, सगळं नशीबच फुटकं आहे. हे तर आजूबाजूला रोजच दिसतं. बरोबर. आणि दुसरं उदाहरण तर त्याहूनही भारी आहे. कोणतं? परीक्षेच्या आदल्या रात्रीपर्यंत अभ्यास करायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी पेपर अवघड गेला की म्हणायचं, पेपर सेट करणाऱ्याला अक्कलच नव्हती. अगदी. काहीही विचारलं होतं. इथे आपला हात कामाला लावायचा सोडून आपण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसतो. आणि इथेच या म्हणीचं खरं महत्त्व समोर येतं. ती आपल्याला आरसा दाखवते. याचं सर्वात मोठं आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो.